ताई बोलते. हा हा हॅलो. ताई, हां. मी देवळ्या तालुक्यातून बोलतो, नाशिक जिल्ह्यातून. हां बोला. तर असं आहे, आमच्या 2 दिवस झाले का एक बिबट्या कोकरू उचलून घेऊन जातो बिबट्या. रात्री 2 वाजता. हां. आम्ही काय डोंगराला नाही आहेत, हां. आमच्या शिवारात मध्ये आहेत आम्ही. अच्छा. तर आमच्या गावच्या सरपंचाला फोन केला, तो मग तो अर्ज करतो, अमुक करतो. आमचे रोज 2-2 कोकरं उचलून घेऊन जातात बिबटे. वन अधिकारी कोण आहे तिथपर्यंत वनपाल? वनपाल ते देवळ्या तालुक्यातले आहेत ना. मग त्यांना संपर्क करा सरपंच मी काय संपर्क करणार? केला त्यांना. हां. ऐका ना तुम्ही, हां. ते काय म्हणतात, तुम्ही तुमच्या सरपंचाला फोन करा, अर्ज करा. हां. तर सरपंच काय म्हणतो, मी नाशिकला फोन लावतो, अमुकला फोन लावतो. सरपंच असे बोलायचं करतात. ना, मग मला माणसं उचलून नेल्यावर लावणार आहे का फोन? माझे आतापर्यंत 5 ते 4 कोकरं खाल्ले. बरं सरपंचचा का? नंबर भेटेल का? कोणाचा? सरपंचचा. हा, देतो ना मी. सरपंचचा नंबर मला व्हॉट्सअपला टाका. हा, नाही व्हॉट्सअप नाही, डायरेक्ट बोलतो मी. व्हॉट्सअपला नाही टाकता येत मला, मी अडवणमेंट आहे मॅडम. बरं बरं ठीक आहे. मी तुम्हाला डायरेक्ट बोलतो आणि तुम्ही त्यांना डायरेक्ट असे कडक उत्तर द्या की तडे कामखेडा गावात पिंजरा बटाळा म्हणा. ठीक आहे मी बोलते मी सरपंचला. तर लगेच मी तुम्हाला नंबर देतो, 1 मिनिट. हा, 1 मिनिट. किती मेंढ्या गेल्या तुमच्या? 4 मेंढ्या गेल्या मॅडम. 4 गेले का? हा, तपासच लागू देत नाही. बिबट्या उचलून घेऊन जातो आणि वन विभागवाले काय सांगतात, तुम्ही आम्हाला सबूत द्या. आता ते डायरेक्ट लांब घेऊन जातो, डायरेक्ट जंगलामध्ये खातो, त्याच्यामुळे आम्हाला सबूतच भेटत नाही मॅडम. ओके. सरपंचला घ्या सरपंचाचा नंबर घ्या. हां सांगा. 97 सरपंच खमखेडा गावात देवळा तालुक्यात. 32 का 35? 32. 32. आणि तुमचं नाव काय? माझं नाव राकेश बचाव आहे. राकेश बचाव. नाशिकमधून सटाणा का? नाही, देवळा देवळा. देवळा तालुका. माझा नंबर कुठून घेतला तुम्ही? तुमचा नंबर आहे हो मॅडम माझ्याकडे. बरं ठीक आहे. तुम्ही आमचे वाले आहेत, त्याच्यामुळे तुमचा नंबर ठेवावा लागतं ना मला. बरं ठीक आहे दादा, मी करते हा, सरपंचला फोन करते. हा, करा. हा बोला. सरपंच बोलताय का देवळ्यात? हो बोलतोय. शारदाताई पांढरे बोलते, मेंढपाळ विकास समिती. हा बोला ना मॅडम, काय म्हणता? ते काय मेंढपाळांचे काय बकऱ्या विकऱ्या ते बिबट्या घेऊन चाललाय, त्याच्यावर करा की काहीतरी. हो, मला आत्ताच बोलणं झालं, मला आत्ताच समजलं. हां. बोलतो मी ते वन विभागाशी बोलतो. हो बोला, कारण कसं आहे, एका दिवशी माणसाला पण धोका आहे ना त्याचा. हो, मेंढपाळांना पण धोका आहे ना. 100% मग मेंढपाळांना पण तो करा. ते हो. एकदा मानवी वस्तीकडे त्यांचं प्रमाण वाढत चाललंय. हो तेच ना, मग तुम्ही जर बोलले तर होऊन जाईल. बोलतो मॅडम, मी बोलतो. हो थोडं काळजीपूर्वक लवकर. मी DFO साहेबांशी बोलतो डायरेक्ट नाशिकला.